मित्रांनो नमस्कार मित्रांनो, मागील काही भागामध्ये आपण वेगवेगळ्या करिअर बद्दलची माहिती जाणून घेतली। आज आपण ऍक्टिंग मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यासाठी एक माहिती घेऊन आलो आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तर माहित आहे की मुंबई या मायानगरीमध्ये हजारो युवक दरवर्षी ऍक्टिंग मध्ये करिअर करण्यासाठी दाखल होत असतात। या मायानगरी मुंबईमध्ये ते दाखल होतात, परंतु दाखल होताना त्यांच्याकडे कित्येकांकडे या ऍक्टिंगचं जे कौशल्य असतं किंवा त्याची जी डिग्री असते किंवा त्याची जी इत्यंभूत माहिती आहे तर ती माहिती नसते। फक्त सिनेमाच्या पडद्यावर पाहिलं म्हणून यायचं आणि इथं ऍक्टिंग साठी धडपडायचं। परंतु विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्याकडे जर त्याचं इत्यंभूत ज्ञान असेल ऍक्टिंगचं, तर तुम्ही या मायानगरी मुंबईमध्ये निश्चितच आपलं नशीब आजमावू शकता आणि ऍक्टिंग मध्ये आपलं करिअरही करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, नवी दिल्ली इथं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा हे ऍक्टिंगचं शिकवण देणारं किंवा ऍक्टिंग शिकवणारं एक विद्यालय आहे, राष्ट्रीय नाट्य विद्यालय, की ज्यामधून ऍक्टिंगचे कोर्सेस घेतले जातात। ऍक्टिंगचे जे नाटकाशी संबंधित किंवा ऍक्टिंगशी संबंधित जे वेगवेगळे भाग आहेत तर ती सगळी माहिती, इत्यंभूत माहिती या ठिकाणी दिली जाते। तर हा NSD म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा याची स्थापना 1959 मध्ये संगीत नाटक अकादमी यांच्याकडून झाली होती आणि नंतर 1975 ला संगीत नाटक अकादमी या NSD पासून वेगळी करण्यात आली। मिनिस्ट्री ऑफ कल्चर म्हणजे सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणारा हा विभाग आहे। विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 18 ते 30 या वया दरम्यानचे आहेत, ज्यांचं वय 18 ते 30 आहे आणि ज्यांना नाटकामध्ये काम करण्याचा अनुभव आहे, किमान 6 तरी नाटकांमध्ये तुम्ही एक्सपोज झालेलं असावं, तुम्ही 6 नाटकांमध्ये काम केलेलं असावं, तर तुम्हाला या NSD मध्ये प्रवेश मिळवता येतो। इथे फक्त 26 एवढी विद्यार्थ्यांची मर्यादा आहे। भारतभरामधून वेगवेगळ्या राज्यातून या ठिकाणी मुलं येत असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं ग्रॅज्युएशन आहे म्हणजे देशातल्या किंवा परदेशातल्या कुठल्याही विद्यापीठामधून जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल आणि तुम्ही 18 ते 30 या वया दरम्यानचे असाल आणि तुम्हाला नाटकामध्ये काम करण्याचा प्रत्यक्ष अनुभव असेल, किमान 6 नाटकामध्ये तुम्ही काम केलं असेल, तर तुमच्यासाठी या ऍक्टिंग NSD चे दरवाजे खुले आहेत। म्हणजे त्यासाठी एक प्रिलिम द्यावी लागते। प्रिलिम एक्झाम जी आहे तर ती 2 टप्प्यामध्ये असते, 2 स्टेजमध्ये असते। तर ती स्टेज पूर्ण केल्यानंतर तुम्हाला इथे प्रवेश मिळू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जेव्हा प्रिलिम एक्झाम क्वालिफाय होता तेव्हा 5 दिवसाचा वर्कशॉप हा नवी दिल्ली स्थित NSD मध्ये घेतला जातो आणि त्यानंतर तुमचा प्रवेश जो आहे तर तो निश्चित केला जातो। आणि ह्याच्यासाठी मे किंवा जून मध्ये याची जी प्रिलिम एक्झाम आहे तर ती एक्झाम घेतली जाते आणि त्याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचे असतात। आणि जे विद्यार्थी 1 वर्षाचा डिप्लोमा करणार आहेत, म्हणजे इथे तुम्हाला कोणतीही एक्स्ट्रा फीस लागणार नाही। FTI ची आपण माहिती पाहिली तर त्याच्यामध्ये भरपूर फीस होती, पण इथं फीस वगैरे काही नाही। ऑनलाईन फॉर्म भरताना फक्त 50 रुपये एवढा चार्ज लागतो। आणि जे विद्यार्थी 1 वर्षाचा डिप्लोमा करणार आहेत, डिप्लोमा कोर्स करणार आहेत, तर त्यांना 6000 दरमहा एवढी स्कॉलरशिप मिळत असते। आणि जे विद्यार्थी 3 वर्षाचा PG डिप्लोमा करणार आहेत तर त्यांच्यासाठी 9500 दरमहा एवढी शिष्यवृत्ती मिळत असते। विद्यार्थी मित्रांनो, या NSD चे अनेक नावाजलेले जे प्रतिभावंत ऍक्टर या NSD चे अलुमनी राहिलेले आहेत। त्यामध्ये अनुपम खेर, इरफान खान, आशुतोष राणा असेल, नसरुद्दीन शाह आहे, ओम पुरी, नवाजुद्दीन सिद्दीकी आहे, राज बब्बर आहेत आणि पंकज त्रिपाठी यासारखे गाजलेले जे अभिनेते आहेत तर त्या NSD च्या माध्यमातूनच ऍक्टिंग मध्ये, बॉलिवूड मध्ये ते प्रस्थापित झालेले आहेत। आणि म्हणून मित्रांनो, तुम्हाला जर या NSD मध्ये जर प्रवेश मिळवायचा असेल आणि ऍक्टिंग मध्ये जर करिअर करायचं असेल तर तुम्ही NSD चा जरूर विचार करायला हवा। तिथल्या एखाद्या कोर्सचा तुम्ही विचार करायला हवा आणि तदनंतरच आपण ऍक्टिंग मध्ये आपलं करिअर सुरू करावं। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यासाठी जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवर ही सगळी संबंधित माहिती तुम्हाला मिळू शकते। तर तुम्ही https://nsd.gov.in या वेबसाईटवर जा आणि या NSD आणि तिथली जी प्रवेश प्रक्रिया आहे तर त्याबद्दलची सगळी माहिती तुम्ही त्या ठिकाणी मिळू शकता। पुन्हा आपण भेटणारच आहोत एका नवीन विषयासह। तोपर्यंत कीप लर्निंग, कीप ग्रोइंग। थँक्यू।